उरण नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेने युती केलेली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने आघाडी केलेली आहे। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, तर उरण नगरपालिकेत भाजप स्वतंत्र लढणार आहे। उरणमध्ये महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांसोबत मनसेने सुद्धा आघाडी केलेली आहे। अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। श्रेयस, एकीकडे काँग्रेसने मुंबईसाठी जाहीर केले की आम्ही एकला चलोरीची भूमिका घेतोय। मुंबईच्या जवळ असलेल्या उरणमध्ये मात्र महाविकास आघाडी एकत्र आहे आणि सोबत मनसे सुद्धा सोबत आहे। खऱ्या अर्थाने विक्रांत, आपण म्हणतोय तीच सगळ्यात आता मोठी गोष्ट पाहायला मिळते। एकंदर पाहायला गेलं तर अनेक लोकांचं म्हणणं होतं की सगळ्या विरोधी पक्ष लोकांनी एकत्र ही निवडणूक लढावी, मात्र काँग्रेस यांनी वेगळी भूमिका घेतली आहे। पण त्यामध्येच आता आपल्याला कळतंय की उरणच्या या मतदारसंघात जो खऱ्या अर्थानं फोटो आता प्रचारित करण्यात आलाय, त्या फोटोमध्ये महाविकास आघाडी सोबत मनसेचा फोटो देखील म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो देखील लावण्यात आलाय। आणि या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आता महाविकास आघाडीसोबत गेलेली आहे। आपण एकंदर पाहायला गेलं तर ज्या ज्या स्थानिक निवडणुका असतील, ज्या ज्या स्थानिक लेवलच्या निवडणुका असतील, तिकडच्या समीकरण बघूनच आम्ही ठरवू असं मनसे नेते संदीप देशपांडे किंवा बालगंगाधर यांनी अगोदर सांगितलेलं। त्याचं एक चित्र हे आहे का असंच आपल्याला आता बोलावं लागेल। एकंदर पाहायला गेलं तर मनसेच्या मॅरेथॉन बैठका कंप्लीट सुरू आहेत। त्या बैठकांमध्ये मुंबई महानगरपालिकेची कामं सुरू आहेत, पण त्याचसोबत या उरणच्या मुंबईच्या जवळ असलेल्या उरणच्या या नगरपालिकेसाठी मनसे आता महाविकास आघाडीसोबत जाणार। त्यामुळे आता हे जे समीकरण आहे ते पुढे मुंबईकडे पण होईल का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। बरं, धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।